नमस्कार मित्रांनो, आपण आज बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पेपर 2 जो काल झालेला पेपर होता त्याची संभाव्य आन्सर की बघणार आहोत। आन्सर पेपर थोडा अवघड होता मित्रांनो, पण तरीही याचे आन्सर्स बघा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो? तर कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी विचारले तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं स्मृती पाट्या। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा। विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधाकार घेण्यास मागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाच्या अध्यापनीय परिणाम आहे? तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं संबोध साध्यता प्रतिमान। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा। दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील सहचार्य संबंध प्रस्थापित होतो। एका वस्तूची आठवण झाली की दुसरी गोष्टीची आठवण होते। हा सहचार्याच्या खालीलपैकी कोणता नियम आहे? एका गोष्टीचा सहवास मिळाला की दुसरी गोष्ट आठवते। त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं सानिध्याचा नियम। सॉल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतांमधील सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? बघा, कोणत्या घटकाचा समावेश होत नाही हे विचारले, म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबरचं राजकीय भान। ओके, चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो, हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? ही संरक्षण यंत्रणा खूप महत्त्वाच्या होत्या, हे मी अगोदरच सांगितलेलं आणि डिटेलमध्ये आपण घेतला पण होता व्हिडिओ। तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं प्रतिपूरण। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा। रॉबर्ट गॅगे यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडून त्यांचे स्तर निश्चित केले। एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही। त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? बघा, संकेत अध्ययनानंतर कोणता स्तर येतो हे विचारलेलं आहे। याचं उत्तर आहे 3 नंबरचं उद्दीपक प्रतिसाद अध्ययन। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो। विद्यार्थ्याने अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्व शोधून काढणे आणि उपयोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते। हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उत्पत्तीमध्ये मांडले आहे? तर हे मांडलं आहे 1 नंबरचं उत्तर याचं सामान्यीकरण उपपत्ती। ओके, तर हे मांडले आहे सामान्यीकरण उपपत्ती। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅश यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियांचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातूनही घडतात असे मत मांडले। तर हे कोण मांडलेले आहे असं मत? तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं वायगॉत्स्की। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा। कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून त्या ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यांमध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये येते? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं क्रमन्वयित अध्यापन। ओके, चला तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया। शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक सुभाषिते व संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहेत? तर याचं उत्तर माझ्या मते तरी मित्रांनो 3 नंबरचं असेल नीती। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा। खाली अध्यापनात तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्व संदर्भात काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? इथं असत्य विधान विचारलेलं आहे। तर बघा, याचं उत्तर आहे 3 नंबरचं विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो। ओके, हे विधान असत्य आहे। ओके, म्हणून याचं उत्तर 3 आहे।
तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अवबोधातून सामान्य बोधाकडे व पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेल्या हार्वर्डच्या पद्धतीला डॅश डॅश विचार पद्धती असेही संबोधले जाते. तर बघा, आपण सगळ्या अध्यापन पद्धती बघितलेल्या आहेत. उद्गामी, अवगामी, पुरोगामी, अनुगामी ह्या सगळ्या पद्धती आपण बघितलेल्या आहेत. याचं उत्तर मी तुम्हाला सांगते. सूत्र आहे उद्गामी. ओके, चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवर कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे डॅश डॅश होय. तर याचं उत्तर आहे अनुकरण. ओके, सर्वात पहिली पायरी आहे अनुकरण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील एकाला भोगावे लागणारे दुःखद अनुभव आपल्या मनचक्षूमध्ये उभे राहतात. अशा कल्पनांना डॅश डॅश कल्पना म्हणतात. तर याचं उत्तर आहे 1 नंबर अनुकरणात्मक, म्हणजे त्यांनी अनुभवलेलं आपण अनुभवायचं. ओके, त्याला अनुकरण करणं म्हणजे अनुकरणात्मक कल्पना असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही ते ओळखा. सुसंगत नाही ते ओळखा विचारले आपल्याला. तर बघा, याचं उत्तर आहे 4 नंबरचं. छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती कमी होते. कमी होत नसते, अवधान कक्षा वाढत असते. ओके, म्हणून हे सुसंगत नाही आहे. नेक्स्ट बघा, जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव घेतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे, ते शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते. ओके, इथं विचारलेली आहे पद्धत. याचं उत्तर आहे 1 नंबरचा पर्यंक पद्धती. बघा मित्रांनो, पेपर सेकंड खरंच अवघड होता. हा क्वेश्चन नवीन आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनांचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल. उदाहरण, आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तऋषी, मृगशीर्ष इत्यादीच्या तारकासमूहाचे निरीक्षण केले जाते. त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं समीपता. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्त्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते. त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं वृक्कस्थ ग्रंथी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले. तर याचं उत्तर आहे बघा रॉबर्ट स्टर्नबर्ग. ओके, 4 नंबरचं उत्तर आहे रॉबर्ट स्टर्नबर्ग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शेष अवस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही. ओके, तर याचं उत्तर आहे बघा 3 नंबरचं. या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही. ओके मित्रांनो, क्वेश्चन्स जे बघितलेत आपण बघितले ते क्वेश्चन्स खूप लेंदी आहेत, त्यामुळे तुमचा टाइम खूप जातो यामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मॅकडुअल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठा या घटकाचे खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. तर बघा, कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो हे विचारले, तर याचं उत्तर 1 नंबरचा असू शकते आत्मप्रतिष्ठा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे
विकास घडवून आणणारी व त्यांचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं वूडवर्थ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मूळचा स्वभाव व अनुभव यांच्या एकमेकावर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा ठरतो. यालाच डॅश डॅश असे म्हणतात. याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं पुरोपगामी निरोधन म्हणतात. ओके मित्रांनो, क्वेश्चन्स मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे खूप लेंदी आहेत, त्यामुळे टाईम खाऊ आहेत, पण याची उत्तरं तशी अवघड नाही आहेत. थोडं समजून घ्यावं लागतं बस, त्यामुळं म्हणत होते थेरी क्लिअर करा. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. विस्मरणाची अनेक कारणे हे झालं आपलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययनविषयक उत्पत्ती दिलेली आहे आणि मानसशास्त्रज्ञ. ओके, तर संयोजनवादी उत्पत्ती कुणाची आहे? तर याचं उत्तर आहे संयोजनवादी उत्पत्ती थॉर्नडाईक यांची आहे. अभिजात अभिसंधान ही उत्पत्ती आहे पॅव्लोव यांची. साधक अभिसंधान ही उत्पत्ती आहे स्किनर आणि मनदृष्टी उत्पत्ती आहे कोहलर यांची. म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबरचं. ओके, ह्या उत्पत्त्या इम्पॉर्टंट होत्या, मी हे अगोदरही सांगितलं होतं आणि ह्या उत्पत्त्या लक्षात ठेवायला अवघड आहेत, पण थोडा डिटेलमध्ये केला तर सोपंही जाऊ शकते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहेत? त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं आकलन. ओके, विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने डॅश डॅश ही कसोटी तयार केलेली आहे. त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं प्रमाणित कसोटी, प्रमाणक कसोटी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. अध्ययन उत्पत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळा प्रतिसाद मिळवतो असे खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीमध्ये मांडले आहे? ओके, तर याचं उत्तर आहे ज्ञानात्मक उत्पत्ती. ओके, ज्ञानात्मक अध्ययन यामध्ये मांडलेलं आहे, म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं ज्ञानात्मक अध्ययन. ओके, रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेली निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिक वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे? आपल्याला कोणते वैशिष्ट्य असत्य आहे हे विचारलेलं आहे, म्हणून याचं उत्तर आहे बघा 3 नंबरचं. रुब्रिक निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थिती विचार न करता स्थिर असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीचा मज्जातंतूवर व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते. कोणत्याही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते. हे खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीमध्ये अंतर्भूत आहे? तर ही आहे 1 नंबरचं उत्तर आहे याचं थॉर्नडाईकची संख्यात्मक उत्पत्ती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. शारीरिक दोषामुळे मतिमंदत्व विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे होते? तर याचं उत्तर बघा 4 नंबरचं आहे हायड्रोफिलस. 4 नंबरचं हायड्रोसिफिलस. कारण हा प्रश्न रिपीट झाला होता मित्रांनो, पेपर 1लाही रिपीट झाला आणि पेपर 2लाही रिपीट झालेला प्रश्न आहे. पेपर तसा अवघड होता, पण आय होप तुम्हाला 20+ तर नक्कीच मार्क्स पडतील. ओके, थँक्यू.